कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सरांना मनोमन मी माझा नवरा मानले। हे सगळं आदित्य सरांना नाही माहिती। त्यांच्यासाठी हे जाहिरातीतलं लगीन आहे, माझ्यासाठी नाही। आता पुढे नाही माहिती मला। मला ना मला आदित्य सरांनी त्यांच्या बायकोचा दर्जा द्यावा, किर्लोस्करांच्या सुनेचा मान मिळावा, अशी अजिबात जबरदस्ती नाही, असा अजिबात हट्ट नाही माझा। अरे सर, ते समजा जाऊ द्या, आदित्य सर ना देवी आईंचा ना तुमच्यावर लई विश्वास आहे सर, आणि तो विश्वास मी कधी भी तुटू नाही देणार। त्यामुळे ना तुम्ही इथंच राहा, मी निघून जाते कायमची। कुठे जाणार नाही माहिती, जिथं वाट सापडेल तिथं जाईल, पण इथं नाही थांबणार। इथं थांबून मला तुमची, माझ्या बाची, घरात जमण्याची अडचण अजून नाही वाढवायची। मला खरंच नाही माहिती पुढं काय होणार आहे ते। अरे सर, मी म्हणजे मला माहिती आहे, मी जर का पळून गेले ना तर समधी लोक मला नावं ठेवतील, माझी बदनामी करतील, आणि माझा बासाठी तर मी मेलेली असेल। पण हरी सर, माझी एकच विनंती आहे, तुम्ही कधीच कोणाला बी काय बी सांगू नका। आणि तुम्ही मला एक वचन द्या, तुम्ही माझ्या बाची काळजी घ्याल। अरे सर, तुमच्या आयुष्यात ना तुम्हाला लई चांगली मुलगी मिळेल, समजा व्यवस्थित होईल, समजे सुखानं राहतील, आनंदात राहतील। पण ह्या समजात ही पारू कुठंच नसेल, आणि ती नसण्यातच समजांचं भलं आहे। हरीश, तुला खाली बोलवलंय। तुमचे अजूनही काही रिच्युअल्स बाकी आहेत। पारूला पण बोलवायला पाठवलंय, पारू पण येईलच इतक्यात। अरे सर, ऐका माझं, तुम्ही जा आता ताबडतोब खाली, आणि कुणाला मी काय बी सांगू नका। मी हात जोडते तुमच्या समोर। मी हळदीला नाही म्हणल्यावर, घरात न पळून गेल्यावर समजे मला चुकीचं ठरवतील, यात तुम्हाला कुणी काय बी दोष देणार नाही। हरी सर, तुम्हाला काय बी बोलणार नाही, तुम्ही जा। अरे हरीश, आवरलं की नाही तुझं? ऐका ना माझा, जा। तुझे अजून पण काही हल्दी रिच्युअल्स बाकी आहेत, लवकर ये, सगळे वाट बघतात। हो, आलो 5 मिनिटात आलो। पारू, पारू, अहो हळदीचा एक मुहूर्त असतो,
मुहूर्ताची वेळ टळून जात आहे. नवरी मुलीला बोलवा लवकर. नवरदेव आणि नवरीचं औक्षण अजून बाकी आहे. थांबा, मी बोलवून आणते पारूला. वहिनी, पारू घरातच नाहीये. काय? दामिनी, तू पुन्हा गोंधळ घालायचा विचार सुद्धा करू नकोस हा. या वेळेला गोंधळ मी नाही, तुमच्या लाडक्या पारूने घातलाय. काकू काय बोलताय? पारू असेल इथेच कुठेतरी. कुठे जाणार आहे ती? एक मिनिट, पारू इतकी बेजबाबदार मुलगी नाहीये. असेल इथेच कुठेतरी. हा, आणि तिला तिच्या जास्वंदाच्या झाडाजवळ शोधलंय का कुणी? तिथे असेल ते मी बघून आलो. एक मिनिट. मी पण मी घराकडे जाऊन बघून येतो. चल चल. पारू, पारू, तू ती काय करतेस तू? ते मी पारू काय चालू आहे? मस्करी करतेस का तू? पारू, तिथे हरीशची हळद झाली आहे, तुझी हळद बाकी आहे, तुमच्या दोघांचं औक्षण बाकी आहे. गुरुजी बोलत आहेत कधीपासून. आई किती टेन्स झाली आहे माहितीये का तुला? चल तू पटकन. पारू चल. मॅडम, पारू घराकडे पण नाहीये. पारू, ही काय पद्धत झाली? गुरुजी कधीपासून बोलवतायत? इतका महत्वाचा दिवस आहे, तू होतीस कुठे? आई, दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायची ही सवयच लागली तुम्हाला. मारुती जरा शांत हो. हळद आहे तिची आज. दादासाहेब, पण मी जेव्हा तिला आणायला गेले होते ना घरी, तेव्हा ती नव्हती घरात. तिला विचारा. नाही नाही, घरीच होती आई. ती मागच्या बाजूला होती. ते काय तिचं नाव, वैजू सोबत खेळत होती. मी तिथेही बघितलं होतं आधी. नाही नाही नाही, इट्स ओके, ते सगळं ठीक आहे. पण पारू, तू अजूनही रेडी का नाही झालीस? तुझी हल्दीवाली ज्वेलरी तू अजून पण वेअर नाही केलीस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.